जाहिरात लेखनामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स हवे आहेत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच। जाहिरात लेखन हा प्रश्न बोर्डाच्या एक्झामिनेशन मध्ये 5 मार्कांसाठी विचारला गेलेला असतो। तर या प्रश्नामध्ये 5 पैकी 5 मार्क्स कसे मिळतील, कुठल्या टिप्स इम्पॉर्टंट असतात हेच आपण एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला एक्झामच्या अगोदर खूप हेल्पफुल होणार आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल तर तुम्हाला नक्कीच पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील। आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या गोष्टीचा फायदा होईल। तर जाहिरात लेखन नेमकं करायचं कसं, तर मित्रांनो जाहिरात लेखन हे कमी शब्दात असतं। कमी शब्दात आपण जेवढी जाहिरात लिहिणार तेवढी ती आकर्षक आणि छान असते। ज्याबद्दलची आपली जाहिरात आहे ती तुम्हाला ठळकपणे मोठ्या अक्षरामध्ये मेन्शन करायचं आहे की जाहिरात कसली आहे। त्यानंतर महत्वाचा मुद्दा येतो ती म्हणजे तुमची जी जाहिरात लेखनाची शब्दरचना आहे ती खूप सुंदर आणि आकर्षक असावी। जसं की तुम्ही यूज करू शकतात अलंकारिक भाषा, काव्यमय ओळींचा यूज तुम्ही करू शकतात किंवा असे लक्ष वेधून घेणारे शब्द जसे की धमाकेदार ऑफर, खुशखबर, एकावर एक फ्री असे वर्ड्स यूज करून तुमची जाहिरात ही आकर्षक होते। त्यामुळे हे वर्ड्स नक्की यूज करायचे। नेक्स्ट मुद्दा येतो तो म्हणजे जाहिरात लेखन करताना जर तुम्हाला त्या जाहिरातीच्या टॉपिकच्या रिलेटेड चित्र काढता येत असेल तर नक्की काढा आणि त्यात ज्या पेनाने तुम्ही जाहिरात लिहिताय त्याच पेनाचा उपयोग करायचा आहे। रंगीत पेन किंवा पेन्सिलचा वापर करू नका आणि चौकोनी बॉक्स करायला विसरू नका। जाहिरात लेखन झाल्यावर त्याला एक चौकोनी बॉक्स करा, ठीक आहे। नंतर एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला जाहिरात लेखन झाल्यानंतर संपर्क, ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी द्या, यांचा उल्लेख स्पष्टपणे तुम्हाला करायचा आहे। हे झाले तुमचे जाहिरात लेखनाचे इम्पॉर्टंट पॉइंट्स। हे झालं तुमचं फास्ट, मी तुम्हाला रिव्हिजन म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्हाला लास्ट मिनिटाला हा व्हिडिओ बघून लक्षात येईल की जाहिरात लेखनामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स कसे मिळवायचे बोर्ड एक्झामिनेशनसाठी। जर तुम्हाला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल की जाहिरात लेखन म्हणजे काय, कसं करावं, कुठले इम्पॉर्टंट पॉइंट्स, त्याची गुण विभागणी कशी, प्लस एक्झाम्पल, या सर्व गोष्टी मी आय बटन मध्ये दिलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे। तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। एक रिव्हिजन म्हणून मी तुम्हाला सांगते की जाहिरात लेखनामध्ये गुण विभागणी कशा पद्धतीने केलेली असते। मित्रांनो जाहिरात लेखन हा प्रश्न तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये 5 मार्कांसाठी विचारलेला असतो। तर त्या 5 मार्कांची विभागणी कशी पद्धतीने केलेली असते, जाहिरात लेखन करताना तुम्ही किती लक्षवेधक शब्दरचना केली आहे यावर तुमचा एक गुण अवलंबून असतो। त्यानंतर तुम्ही जाहिरात लेखन करताना मांडणी किती सुंदर व आकर्षक पद्धतीने केली त्यासाठी तुम्हाला 2 गुण हे दिले जात असतात जाहिरात लेखनाच्या मांडणीसाठी। त्यानंतर येते तुमचं तुम्ही जाहिरात लेखन करताना किती अलंकारिक भाषा यूज केली आहे, कशी भाषा यूज केलेली आहे त्यावर तुमचा 1 मार्क अवलंबून असतो। नंतर तुम्ही ज्या विषयाला अनुसरून जाहिरात लिहित आहे त्यानुसारच जाहिरात लिहिली आहे की नाही यावर तुमचा मार्क्स डिपेंड करतात। अशा पद्धतीने तुम्हाला 5 मार्क्स हे जाहिरात लेखनामध्ये दिलेले असतात। तर जाहिरात लेखनामध्ये मोस्टली विचारले गेलेले प्रश्न त्याचं सोल्युशन मी घेऊन येत आलेले असते। तर आपण बघूया आता जो मागील वर्षीच विचारला गेलेला प्रश्न होता तो म्हणजे योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा। हा आपला प्रश्न मागच्या वर्षी विचारला गेला, त्याचा आन्सर मी तुम्हाला एक्सप्लेन करून आता सांगणार आहे की जाहिरात लेखन तुम्ही बोर्डाच्या एक्झाम मध्ये कसं करू शकता। तर मित्रांनो योगासन वर्गाची जाहिरात इथं मी तयार केली आहे। सुरुवातीलाच लक्ष वेधून घेण्यासाठी कवितेची ओळ यूज केली आहे, जसं की योग असेल जेथे आरोग्य वसेल तेथे। त्यानंतर ठळकपणे मी योगाभ्यास केंद्राचं नाव म्हणजे स्वामी योगाभ्यास केंद्र असं दिलेलं आहे। त्यापुढे आजच आपले आरोग्य सुधारूया, काही वैशिष्ट्ये लिहिलेली आहेत क्लासची, तज्ञ व अनुभवी शिक्षकांकडून मार्गदर्शन, आसन, प्राणायाम, ध्यान यांचे प्रशिक्षण, रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली, विशिष्ट आरोग्यविषयक समस्यांसाठी खास वर्ग, माफक शुल्क, ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सवलत, माफक शुल्क ही असे वर्ड्स यूज करून तुमची जाहिरात तुम्ही आकर्षक बनवू शकता। त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने चौकोनी बॉक्स वगैरे करून तुमची जाहिरात अजून आकर्षक बनवू शकतात। योगाभ्यास वर्गाची वेळ सकाळी 6 ते 7 आणि 7 ते 8, संध्याकाळी 7 ते 8। नाव नोंदणीसाठी संपर्क करा। पत्ता संत गाडगे बाबा चौक, जळगाव।
दूरध्वनी 022-355-00074, ईमेल swamiyogscenter@gmail.com आणि हा चौकोनी बॉक्स मी या जाहिरातीला केलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हालाही अशाच पद्धतीने बोर्ड एक्झामिनेशन मध्ये जाहिरात लेखन हे करायचं असणार आहे। योगासन वर्गाची जाहिरात आपण आता तयार करून बघितली, जी की मागील वर्षी विचारली गेली होती। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। तुमच्या कमेंटमुळे मला प्रोत्साहन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।